अमेरिका आणि इराणमध्ये एक खतरनाक युद्ध चालू आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, या युद्धाचे परिणाम फक्त या दोन देशांवर नाही, तर या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे, इन्क्लुडिंग भारतावर देखील. पण अशातच अनेक लोकांचा प्रश्न आहे की याच्यामध्ये भारताला खूप मोठा दणका बसणार आहे का? भारत याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे का? भारताला याच्यापासून खूप मोठं नुकसान होणार आहे का? आता हा प्रश्न मी पण का तुमच्या समोर मांडत आहे, कारण की हा प्रश्न निर्माण करणं गरजेचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तरच आपण या व्हिडिओमध्ये शोधून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रवीण कुमावत. तुम्ही पाहत आहात प्रवीण कुमावत ऑफिशियल हे चॅनल. मित्रांनो, 4 मार्चचा दिवस होता. 4 मार्च 2026. एक इराणी जहाज ज्याच्यामध्ये 180 नौदल सैनिक होते, जे भारतामध्ये आले होते एक एक्सरसाइजच्या निमित्तानं. भारतामध्ये फक्त इराणी जहाजच नाही, जगभरातून 70+ देश आले होते आणि त्यांचे नौदल सैनिक आपल्याकडे आले होते. ही जी एक्सरसाइज होती फक्त नौदल सैनिकांसाठी होती. एक्सरसाइज संपल्यानंतर इराणी जहाज ज्यावेळेस त्यांच्या देशाकडे परत जात होतं, श्रीलंकेच्या किनारपट्टीवर जवळपास श्रीलंकेपासून 40 किलोमीटर अंतरावर हे जहाज होतं आणि त्याच वेळेस अमेरिकेने त्यांच्या टॉर्पिडो नावाच्या या मिसाईलने पाण्यातून हल्ला करून या जहाजाला उडवण्यात आलं. या जहाजामध्ये 180 क्रू मेंबर्स होते, ज्याच्यामध्ये 87 लोकांचा मृत्यू झाला, 32 लोकांना वाचवलं गेलं आणि 60+ लोक बेपत्ता आहेत. ही घटना ज्या वेळेस झाली, सगळ्या एशियन कॉन्टिनेंटमध्ये जेवढे देश आहेत ते सगळे घाबरून गेले. त्यांना असं वाटायला लागलं की हे युद्ध आता भारतापर्यंत, श्रीलंकेपर्यंत पोहोचून गेलं, म्हणजे आपलं काही खरं नाही. आणि जी तिसरी महायुद्धाची आहाट, तिसरे महायुद्धाची गोष्ट सुरू आहे, ती कदाचित आता एशिया खंडापर्यंत आली की काय, असे सगळ्याच लोकांना वाटायला लागलं. याच्यानंतर अमेरिकेने व्हिडिओ सुद्धा रिलीज केला की या जहाजाला उडवण्यामागचं आमचंच हेतू होता, आम्हीच उडवलं. मित्रांनो, अमेरिकेने डायरेक्ट वरून हवाई हल्ला केला नाही किंवा सैनिकाच्या मदतीने हे जहाज उडवलं नाही. पनडुबीमध्ये असलेली जी टॉर्पिडो नावाची एक मिसाईल असते, जी पाण्यात चालते, आणि खालून अटॅक केला पाण्यामध्ये आणि या जहाजाला उडवण्यात आलं. या अटॅकमुळे फक्त जगभरात अशांततेचं वातावरण नाही, भारतामध्ये देखील जे विरोधी पक्ष नेते आहेत, जसं की राहुल गांधी यांनी सुद्धा प्रश्न उठवला की भारत खरंच सेफ आहे का? आज जर अमेरिका इराणचं जहाज उडवण्यासाठी भारत श्रीलंकेपर्यंत येऊ शकतो, तर चायना सुद्धा आपल्यासोबत या गोष्टी करू शकतो. त्यावेळेस सरकारने प्रत्युत्तर देत असं म्हटलं की ज्यावेळेस एक्सरसाइज झाली त्यावेळेस आमची जबाबदारी होती की जहाजाला सेफ ठेवणं, परंतु जेव्हा ते घरी जात होते, त्यांच्या देशावर परत जात होते, त्यावेळेस ही घटना घडली, त्याच्यासाठी सरकार जिम्मेदार नाही. आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये भारताने काही मोठी भूमिका घ्यायला हवी का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे की नाही, कारण की अमेरिका आपला ट्रेड पार्टनर आहे आणि दुसरीकडे इराण आपला तेल पार्टनर. दोघेही देश आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणून भारताने न्यूट्रल राहणंच हा महत्त्वाचा पॉईंट असू शकतो. मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं की अमेरिकेने जे केलं ते योग्य आहे का? कारण की अमेरिकेने पूर्वसूचना दिली नाही, भारताला त्या गोष्टी कळल्या नाही, कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.